बदल परिवर्तन हे तर होतच असतं. जर असं जर ठरवलं तर त्या काळामध्ये जेव्हा सर्वच्या सर्व जागा हे काँग्रेसच जिंकत होते, म्हणजे दुसऱ्या पक्षांनी कामच करायला नको होतं. पण असं नाही ना झालं. म्हणजे काँग्रेस पार मागे गेली, हटवली, इतर पक्षच पुढे आले. तेव्हा हे होतच असतं. आता कोण आहे सत्तेवर ह्याच्यावर पुढच्या निवडणुकीची गणित नाही. हां, संघर्ष होणार, लढाई होणार, स्पर्धा होणार, हे खरंच आहे. आणि ती स्पर्धा करायची तयारी आहे. मंडळाच्या बैठकीची तयारी चाललेली आहे. 150 कोटी रुपयांचं टेंडर या सरकारने काढलेलं आहे. एकीकडे सरकार म्हणते की राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये, योजना एसटी कामगारांचे पगार कमी करण्यात आले. दुसरीकडे अशी 150 कोटी रुपयांची उधळपट्टी नुसती कशासाठी काढली? मंत्रिमंडळ बैठकी, निवास व्यवस्था वगैरे सगळ्या मुंबई बाहेर हे करण्यासाठी खरोखर म्हणजे ह्याचा हसावं की रडावं कळत नाही. 150 कोटी रुपयात एखादा प्रकल्प होईल. आज उन्हाळ्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई अनेक गावांना भेडसावते. 150 कोटी रुपये खर्च करून एखाद्या जिल्ह्यातली टंचाई दूर करता येत असेल तर त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. मंत्रिमंडळाची बैठक तुम्ही ती मुंबईतच घ्या, तिथे ते सभागृह वगैरे सगळ्या सोयी सुविधा आहेतच. हे सगळा लावाजमा दुसरीकडे न्यायचा, तिकडे ठेवायचा, त्यांचा सगळा खर्च. आणि 150 कोटी कशासाठी? त्याऐवजी महाराष्ट्रामध्ये एखादा प्रकल्प, एखादी सुविधा त्या पैशातून तयार होत असेल तर मला असं वाटतं त्याला प्राधान्य द्यावं. नक्कीच, का येऊ नये? अहो, मी तर असं म्हणेन की आम्ही महाराष्ट्रवादी लोक आहोत. महाराष्ट्राच्या हिताची नेहमी त्याचा विचार करतो, त्याची चिंता करतो. महाराष्ट्र हितासाठी सगळे पक्ष एकत्र आले तर ती चांगली गोष्ट आहे. सगळ्यांनी एकत्र यावं महाराष्ट्र हितासाठी. आणि त्यामुळं त्यांचे दोघांचे ते काका पुतणे आहेत, त्यांचे दोघांची जर एकजूट होत असेल तर मला असं वाटतं महाराष्ट्र स्वागतच करेल. जसं दोघं बंधूंनी एकत्र यावं ही भावना आहे, तशी जी भावना अशी आहे की शिवसेनेने काँग्रेसची साथ सोडली पाहिजे. हे राजकारण आहे. शेवटी कसं काय करतात ते दोघे ठरवतील ना, किंवा पक्षप्रमुख निर्णय घेतील आपल्या नेत्यांशी बोलून त्याच्या बाबतीत. आणि जर जनतेमध्ये जर असा आग्रह असेल तर जनतेच्या मतांचा विचार कुठलाही पक्ष चालवणाऱ्या प्रमुखांना करावाच लागतो. काँग्रेसची प्रतिक्रिया समोर आली या सगळ्या विषयासंदर्भात. मुळात जे दोन्ही तुमचा प्रश्न मला विचारा. मला तिसरं मत हे बघा, ह्या दोन पक्ष आणि दोन संघटना नाही. आता माझा ऐका. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ह्यांच्यातला प्रश्न आहे ना, त्याच्याबद्दल तुमचा काय प्रश्न विचारा मला. आता जो मुळात विषय असा होता की ठाकरे बंधूंमधला जो म्हणजे मनभेद होता तो मुळात राजकीय नव्हता. जो मनभेद होता तो घरातून होता. ते रश्मी वहिनींना विचारा असं त्यांचं स्टेटमेंट आहे. मग नेमकं मतभेद खरंच त्यांचा राजकीय होता की घरातून होता? आपण कशाला त्या मागची त्याचं विश्लेषण करत बसायचं? पुढे काय होतंय ते बघायला पाहिजे. आता जर दोघांनी एकमेकांना सकारात्मक अशा प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे तर महाराष्ट्राला ही अपेक्षा आहे की ह्या दोन शक्ती महाराष्ट्र हितासाठी एकत्र याव्यात. आणि म्हणून उद्धव साहेबांचं त्याच्यावरचं जे भाष्य आहे ते महत्त्वाचं आहे की महाराष्ट्र हितासाठी छोटे मोठे हे मतभेद किंवा काही जे असतील ते विसरायला मी तयार आहे. आणि महाराष्ट्र हितासाठी चला या एकत्र काम करू. साहेब, माझा प्रश्नच तो होता की मुळात आता दोन्ही बंधूंनी महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याची तयारी दर्शवली, पण विरोधकांना वाटतंय का की दोन्ही ठाकरे पण ते मग विरोधकांनी विरोधच करायचं आहे. त्याच्यामध्ये काय नवीन आहे? त्यांनी त्यांचं धोरणं करावीत. त्यांना जर खरं आहे भीती वाटते की ह्या दोन शक्ती एकत्र आल्या तर आपलं काय होईल असं इतर पक्षांना वाटतंय. त्याच्यामुळे ते ह्या गोष्टीला अपशकुन करायचा प्रयत्न करतायत. शेवटी जनता सर्वोपरी आहे. जनता ठरवेल ना की महाराष्ट्राची जनता आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी ह्या दोन संघटना, दोन पक्ष, दोन पक्षप्रमुख हे एकत्र येत आहेत. ह्याचं स्वागत करूया, त्यांना पाठिंबा देऊ, आशीर्वाद देऊ असं जनतेनं ठरवलं तर बाकी विरोधक काय म्हणतात हे पाला पाचोळ्यासारखं उडून जाईल. नाही, त्याचं फार मोठं राजकीय अशा प्रकारचं काही समीकरण ठरवलेलं नाही. पण एक ठरलेलं आहे की जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी लढावं. तशी जर कार्यकर्त्यांची एकेका शहरामध्ये किंवा जिल्हा परिषदामध्ये तयारी असेल तर पक्ष एकट्याने लढायचा सुद्धा निर्णय घेईल. पण ते खालून कार्यकर्त्यांकडून ती माहिती आली पाहिजे की कशी आहे तुमची तयारी. म्हणून आतापासून त्यांना तयारी ही मजबूत करायला सांगितली. सर, विधानसभेमध्ये जर बघितलं आपण तर महाविकास आघाडीत
आपल्याच पक्षामध्ये बऱ्याच ठिकाणी बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळालं, तर ही बंडखोरी टाळण्यासाठी आपला काही प्लॅन असणार आहे का आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये? हे बघा, हे बंडखोरी किंवा पक्षांतर ह्या नवीन गोष्टी नाहीत. पूर्वीसुद्धा अगदी माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा पक्षाचे प्रमुख म्हणून संघटना चालवते त्याही वेळेला काही लोकांनी पक्षांतर केलं. छगन भुजबळ असेल, गणेश नाईक असेल, नारायण राणे असतील, राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या काळात पक्ष सोडून गेलेले आहेत. त्यामुळे ही गोष्ट काही नवीन नाही, ह्या गोष्टी होत असतात. परंतु या वेळेला जे घडलं म्हणजे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली 40 आमदार फोडणं, हे जे घडलेलं आहे हे जरा वेगळे, अभूतपूर्व आहे. आणि हे एका महाशक्तीच्या डावपेचातून झालेलं आहे. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राला खच्ची करण्यासाठी शिवसेनेचे 2 भाग करायचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं की ह्याच्यातला जो डाव आहे तो महाराष्ट्राच्या आता लक्षात आलेला आहे की हे केवळ सत्ता मिळवणं, राज्य मिळवणं एवढ्यापुरतं मर्यादित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जी एक ताकद उभी राहिलेली आहे ती नष्ट करायची अशा दुष्ट हेतूने ही पक्ष ही फूट घडवून आणलेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाबद्दल महाराष्ट्रातील जनता ही ताबडतोब त्यांना त्याचा साक्षात्कार झालेला आता जाणवतं आहे आम्हाला आणि त्याच्या योग्य तो त्याचं उत्तर मिळेल.